नमस्कार मित्रांनो, मी अजय चव्हाण आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्यासोबत माझ्या एका नवीन प्रवासामध्ये. तर मित्रांनो, टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आजचा माझा प्रवास असणार आहे तो आहे मुंबई ते देवगड. म्हणजे झालं असं की आम्ही मुंबई ते देवगड चाललेलोच आणि आमचा हा ट्रेनचा प्रवास होता. ट्रेनचा आम्हाला लास्ट मोमेंटला मेसेज आला की ट्रेन इज डिलेड बाय 8 आवर्स. म्हणजे आमची जी पावणे एकला येणारी ट्रेन जी होती ती LTT मडगाव एक्सप्रेस जी होती ती सकाळी 7:30 ते 8च्या मध्ये येणार होती LTTला. आणि नंतर मग तो प्रवास सुरू होणार होता. पण त्याच्यामध्ये काय होणार होतं की तो पूर्ण दिवस आमचा ट्रेनमध्ये गेला असता, जेणेकरून पूर्ण दिवस आमचा वेस्ट गेला असता. म्हणून आम्ही लास्ट मोमेंटला असं डिसिजन घेतलं की चला आपण कार काढूया. तर ही बघा, ही आमची कार आहे अर्टिगा आणि हे आमचे को ट्रॅव्हलर्स आहेत सगळे. आम्ही देवगडला चाललेलो आहोत आणि आजचा प्रवास असणार आहे तो मुंबई गोवा हायवेवरनं. सध्या तरी आम्हाला मॅपमधनं ना ओल्ड रूटच दाखवतो आहे, म्हणजे NH66चा रूट जो आहे तो दाखवतो आहे. तर आत्ता आम्ही दादर TTला सगळे एकत्र भेटलेलो आहोत आणि आता आमचा प्रवास इथून दादर TTपासून ते देवगडपर्यंत असणार आहे. तर मित्रांनो, माझ्या प्रवासामध्ये तुम्ही माझ्या सोबतीनेच राहा ही तुम्हाला नम्र विनंती. श्री कुलदेवताय नमः. ओम चैतन्य कुलस्वामिनी भवानी माते की जय. तर मित्रांनो, चला आपण रस्त्याची सद्यस्थिती काय आहे ना ती बघूया आता. आम्ही जितेमध्ये आलेलो आहोत आणि इथे जितेमध्ये ना आत्ताच आमचं डिनर झालेलं आहे आणि आता इथे आम्ही थोड्या वेळात पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. आणि इथपासून ते देवगड आम्हाला 7 तास 45 मिनिटं दाखवत आहे. जसं तुम्ही अटल सेतूवरनं उतराल, तुम्ही एक्झिट घ्याल तर एक डाव्या साईडला आहे ना असा एक रस्ता लागतो, पुणे आणि गोवा असा बोर्ड दिलेला आहे. आम्ही तो न घेता आम्ही सरळ गेलो JNPAच्या रस्त्यावरती आलो आम्ही, कारण की याच्या आधीसुद्धा आम्हाला या रस्त्याचा अनुभव होता. एकच रिक्वेस्ट करतो की जर का तुम्हाला हा रस्ता माहिती नसेल तर रात्रीच्या वेळेला इथून येऊ नका, कारण का या रस्त्यावरती आहे ना गाडी जर काय ब्रेकडाऊन झाली तर काही ऑप्शन नाही आहे. रस्ता खूप चांगला आहे, चांगला वाईड आहे आणि अजिबात खड्डे नाही आहेत रस्त्यावरती. खूप छान रस्ता आहे. पण तुम्हाला ना फक्त आहे ना मोठे मोठे ट्रक्सच दिसणार आहेत, ट्रक्स आणि ट्रोलर दिसणार आहेत. आणि तुम्हाला जर काय माहिती असेल, तुम्ही जर काय अनुभवी असाल तरच ह्या रोडनी या तुम्ही. आणि इथे अशा प्रकारे आता आमची जेवणं झालेली आहेत आणि आता आमच्या पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, माणगावच्या थोडं पुढे आम्ही आहे ना टी ब्रेकसाठी थांबलेलो आहोत. सकाळचे 3:45 झालेले आहेत. ड्रायव्हिंग करताना ऑलवेज लिसन टू युअर माइंड ऑलवेज लिसन टू युअर बॉडी. थोडा थकवा जाणवलेला, कारण काय ना आम्ही जितेपासून आहे ना हा पहिला स्टॉप नॉनस्टॉप गाडी चालवलेली आणि रस्त्यांची कंडिशन सांगायला गेलं तर
वडखळचा फ्लायओव्हर उतरल्यानंतर बराच वेळ म्हणजे अगदी आहे ना तुम्हाला सांगायचं झालं तर आमटेमपर्यंत तरी आहे ना रस्ता एकदम सुसाट होता. पण आमटेमनंतर आहे ना थोडे खड्डे लागले आम्हाला. सुकेईची खिंडीपर्यंत रस्ता चांगला आहे. पण त्याच्यानंतर पुढे ना एक 5 ते 10 किलोमीटर नंतर ना पुन्हा रस्ता एकदम फ्लायओव्हर्स बनत आहेत, तर रस्त्याची कामं चालू आहेत. तर जेणेकरून यांना स्पीड पकडत नव्हती आणि खड्डे बरेच होते तिथे. पण ठीक आहे, तो थोडाच असा बॅड पॅच आपल्याला लागलेला. आणि त्याच्यानंतर मग इंदापूरपासून ते माणगावपर्यंत रस्ते अगदी सुसाट आहेत. तर आता माणगावला आपण थांबलेलो आहोत चहासाठी आणि पुढचे अपडेट्स मी तुम्हाला देतच राहणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि ड्रायव्हिंगच्या बाबतीत आहे ना अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, की कुठल्याही प्रकारचा इगो ठेवायचा नाही. कारण का बाजूनी बऱ्याचशा अशा गाड्या ओव्हरटेक करून चाललेल्या आम्हाला. पण मी म्हटलं की गाडी 60च्या वरती पळवायची नाही. तर 60पर्यंतच होती स्पीड, 60च्या वरती आम्ही गेलोच नाही. आणि असं बऱ्याच अशा लहान लहान गाड्या होत्या ज्या आपल्याला ओव्हरटेक करून चाललेल्या. तरी मी म्हटलं की जाऊ देत त्यांना, की ते त्यांच्या कॉन्फिडन्सनी त्यांच्या स्पीडनी जात आहेत. लेट डेम गो. मला जेवढा कॉन्फिडन्स आहे त्याच स्पीडमध्ये त्याच कॉन्फिडन्समध्ये तेवढीच स्पीड ठेवून मी गाडीवरती कंट्रोल ठेवून ही गाडी चालवली आहे. आता बराच प्रवास आहे पुढे, पण चांगली गोष्ट अशी आहे की रस्ते खूप चांगले आहेत पुढे. बघूया आता संगमेश्वरपासून त्याच्या पुढचा पॅच कसा असेल ते. आम्हाला असं सांगितलं की NH66 तुम्ही संगमेश्वरला ना NH66वरती आहे ना संगमेश्वरला राईट टर्न घ्यायचं आहे आणि तिकडून जायचं. तर संगमेश्वर आल्यावरती आपल्याला गुगल मॅपवरती आपल्याला रस्ता हा टाकायचा आहे आणि बघूया आपल्याला कुठला रस्ता दाखवतो ते देवगडपर्यंत. संगमेश्वरमध्ये नुकत्याच झालेल्या लँडस्लायडिंगपासून फक्त 4 फुटांवरती हे घर वाचलेलं आहे आणि अजूनही या घरामध्ये 10 ते 15 जणांचं कुटुंब राहतं. याबाबत माझी प्रशासनाला एक नम्र विनंती आहे की तुम्ही ह्या घराचा त्वरित आढावा घ्या आणि लवकरात लवकर काय तो योग्य तो निर्णय घ्या. आणि संगमेश्वरपासून ते लांजापर्यंत जी काय मुंबई गोवा हायवेची कामं बाकी आहेत ती अगदी युद्ध पातळीवरती पूर्ण करा.
सकाळचे आता 7:45 वाजलेले आहेत आणि आपण हातखांब्याला आलेलो आहोत आणि रात्रीपासूनची ओव्हरनाईट ड्राईव्ह झालेली आहे आणि आता पुढे अजून 2 तासाचा रस्ता बाकी आहे. तर रस्त्याची परिस्थिती सांगायला गेलं तर मित्रांनो, माणगावपासून ते ना संगमेश्वरपर्यंत रस्ते इतके जबरदस्त आहेत की अक्षरशः ना गाडी सोडावशी वाटत नव्हती. मला असं सांगत होते की आम्ही चालवतो, पण नाही, मला असं म्हणजे इतकं मस्त एकदम ग्रीप बसलेली ना रस्त्यावरती की असं वाटत होतं की आपणच कंटिन्यू करूया आपली ड्रायव्हिंग. आणि जी की मी केली आणि नंतर मग संगमेश्वरपासून आहे ना रस्त्यांची हालत एकदमच खराब आहे. एकदम खराब म्हणजे ते आता रस्ते अंडर कन्स्ट्रक्शन्स आहेत आणि मला वाटत नाही की या गणपतीपर्यंत हे रस्ते पूर्ण होतील असं, कारण का खूपच ऑफ रोड आहेत. आणि संगमेश्वरपासून ते रत्नागिरीपर्यंत म्हणजे एकदम कसेबसे आलो. भरपूर वेळ लागला आम्हाला येण्यासाठी आणि आता अजून पुढे 2 तासाचा ड्राईव्ह आहे. तर ही होती मुंबई गोवा हायवेची सद्यस्थिती आत्तापर्यंत, म्हणजे हातखांब्यापर्यंत. पुढे अजून ड्राईव्ह करायचं आहे. बघूया आता मी करीन की आहे आज आमच्याकडे अजून 2 जण आहेत ड्राईव्ह करू शकतात ते, पण बघूया, लेट्स सी हाऊ इट वर्क्स. 11 तासाच्या ना ओव्हरनाईट नॉनस्टॉप ड्राईव्हमुळे ना मी कम्प्लिटली एक्झॉस्ट झालेलो, म्हणून मी बॅक सीटवरती आलो आणि मी झोपून गेलो. आणि खरं तर या प्रवासामध्ये आम्हाला NH66वरनंच जायचं होतं. मला NH66चे ना कम्प्लीट अपडेट्स तुम्हाला दाखवायचे होते, पण तसं काही करता आलं नाही. मग शेवटी आम्ही रत्नागिरी, पावस आणि तिथून मग पडेल कॅन्टीन आणि नंतर मग देवगड असा आम्ही हा प्रवास केला. हा व्हिडिओ पोस्ट करण्याच्या मागचा उद्देश असा होता की आता येत्या काही दिवसातच भरपूर प्रमाणात कोकणकर मुंबईवरनं कोकणाकडे प्रवास करणार आहेत गणपतीच्या निमित्ताने, तर त्यांच्यासाठी मला या रस्त्याचे अपडेट्स द्यायचे होते. आणि मित्रांनो, मी कोकणकर हा शब्द वापरला कारण का कोकणकरांना चाकरमानी या शब्दाने संबोधित केलेलं मला अजूनपर्यंत पटलेलं नाही आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.